घटना असू शकतात, परंतु ही वैचारिक लढाई आहे, कायद्याची लढाई आहे. ती कायद्याच्या बरोबर लढली पाहिजे. व्यक्तिद्वेषाची लढाई नाही, कोणा जातीच्या विरोधात नाही. मनोहर धोंडेंनी याचिका दाखल केली म्हणून मनोहर धोंडे मराठ्यांच्या विरोधात आहे का? नाही. माझं म्हणणं आहे, तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे. तुम्हाला खरंच मराठ्यांना आरक्षण द्यायचंय ना, तर टिकणारं आरक्षण द्या. आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी संसदेत घटनेत दुरुस्ती करून देता येते. ते मी 2015ला सांगितलंय. मी जे सांगितलं तेच सन्माननीय शरद पवारही बोलले. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. दोन समाजात झुंज लावायची, वेळ काढायचा आणि त्यांनी केलेल्या कारनाम्याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागू नये, यासाठीचे हे उपद्व्याप आहेत. त्यामुळं मनोहर धोंडे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. 2005ला मी आणि विनायक मेटेंनी मुंबईच्या मराठी पत्रकार संघात एकत्र पत्रकार परिषद घेतली होती, एकत्र. तेव्हा मी ओबीसी आरक्षणाची मागणी केली, त्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी आरक्षणाची मागणी केली, ओबीसी म्हणलं नव्हते, त्यांना मी पाठिंबा दिला. 2005 पासून आमचा विषय सुरू झाला. 2014 पर्यंत महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही 25 जाती ओबीसी मध्ये आणल्या, जीआर मध्ये आहेत. त्यातल्या 3 जाती एसबीसी मध्ये आहेत आणि 22 जाती ओबीसी मध्ये. त्यातल्या आमच्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं मराठा आंदोलकांनी. राजेंद्र कोंडरे, भोसले, कवठेकर या लोकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यात. आणि त्या याचिका काही माझ्या 25 जातीच्या विरोधात नव्हत्या केल्या. त्यांनी बेसिक याचिका केली होती. कोण्या ओबीसी नेत्याचं लक्ष नव्हतं. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जेव्हा अशा प्रकारचा विषय माझ्यापर्यंत पोहोचला आणि मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आउट ऑफ महाराष्ट्राचे होते, ते कन्व्हिन्स झाले होते. त्यांच्या 2 मागण्या होत्या. पहिली मागणी होती 23 मार्च 1994चा जीआर रद्द करा, म्हणजे जे आरक्षण ओबीसीचं वाढवून दिलेला जीआर आहे तो रद्द करा. आणि दुसरी मागणी होती त्यांची, ज्या 358 मुख्य जाती आणि 503 उपजाती म्हणजे एकूण 861 जाती. प्रेसला बोलावून सांगायला हरकत नाही पुन्हा एकदा. आमचे चळवळीतले लोक सुद्धा वेगवेगळे आकडे सांगतायत. करेक्ट आकडा द्याल तुम्हाला. महाराष्ट्रातल्या ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी यांना एकत्रित जे 27% आरक्षण आहे, या प्रवर्गामध्ये महाराष्ट्रात एकूण 358 मुख्य जाती आणि 503 तत्सम जाती म्हणजे उपजाती, अशा एकूण 861 जाती आहेत. त्या 861 जातीला 27% आरक्षण जे दिलेलं आहे, ते आरक्षण टिकवण्यासाठी मनोहर धोंडेच पहिल्यांदा गेला मुंबई उच्च न्यायालयात. त्या याचिकाकर्त्यांची पहिली मागणी होती 23 मार्च 1994चा जीआर रद्द करा. आणि दुसरी मागणी होती महाराष्ट्र सरकारचा ओबीसीचा जो जीआर आहे तो रद्द करा आणि या सगळ्या जातींना राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठवून पुनर्विलोकन करा आणि ज्या त्या निकषात बसतात त्यांना आरक्षण देऊन दुसरा जीआर करा. अशी याचिका, मला पूर्ण करू द्या, अशी याचिका आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फायनल हिअरिंगला जजमेंटच्या टप्प्यात आल्यानंतर मला एका ओबीसी वकिलांनी फोन केला आणि हा मुद्दा मला सांगितला आणि त्याच्यात आमच्या जाती चॅलेंज केल्या होत्या. तेव्हा मी माझ्याकडे माझं खुलं चॅलेंज आहे, कोर्टामध्ये कुठल्याही मराठा चळवळीतल्या आंदोलकांनी त्यांची न्यायालयात बाजू मांडायला स्वागत आहे, काय हरकत नाही, कारण लोकशाही आहे. विरोध असायचं काही कारण नाही, त्या प्रत्येकाचं स्वागत केलं जाईल. पण डोकी भडकवायची, माती भडकवायची, समाजात द्वेष निर्माण करायचा, ओबीसी विरुद्ध मराठा वातावरण करायचं, हे मनोहर धोंडेला कधीच मान्य नाही. आणि मग त्या याचिकेमध्ये मी स्वतः शिवा संघटना म्हणून इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दाखल केले. आजही रेकॉर्डर आहे. आणि इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन माझे 3ही याचिकेमध्ये दाखल करून जे सरकारनेही कोर्टापुढे बाजू मांडली नाही, राज्य मागासवर्ग आयोगाने कोर्टापुढे बाजू मांडली नाही, म्हणून कोर्ट कन्व्हिन्स झालं होतं जीआर रद्द करायला ओबीसीचा. ते मनोहर धोंडेंनी इंटरव्हेन करून बाजू मांडली आणि कोर्टाने त्याला थांबवलं आणि तारखा वाढवल्या. तेव्हापासून मराठा याचिका करते
तारखावर तारखा घेत आहेत माझं उत्तर गेल्यानंतर. आजही कोर्टात ते पेंडिंग आहे. त्यातल्या 2-3 पैकी 2 याचिका कोर्टाने डिसमिस केल्या आणि 1 याचिका शिल्लक आहे 4/2024. मी हे का सांगतो, जर कदाचित मी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केला नसता तर ओबीसीचा GR रद्द करा आणि सगळ्या जाती राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुनर्विलोकन करून आरक्षण द्या, हे जर कोर्टानं मंजूर केलं असतं तर हल्लकल्लोळ माजरा असला महाराष्ट्रात. ते माझ्यामुळे थांबलं हे मी आज सांगाल. मग माझ्या 25 जातीलाही चॅलेंज केलं, तेही टिकून आहे कोर्टामध्ये, मला माहिती आहे टिकलेलं आहे आणि उद्याही ते टिकणार आहे. तसंच त्यांचा 2 सप्टेंबरचा GR टिकवण्यासाठी त्यांनी बिलकुल बाजू मांडली पाहिजे. त्यांचं स्वागत.